RT ॲडमिशन 2025ची लिस्ट लागलेली आहे। संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी देण्यात येत आहे आणि आता यामध्ये भरपूर जे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तर त्या संपूर्ण व्हिडिओवर सर्व अशा कमेंट्स आहे की ज्यामध्ये संपूर्ण जे पालकवर्ग नाराज आहे आणि ते म्हणत आहे की RT जी प्रवेश प्रक्रिया यामध्ये काहीतरी गोंधळ आहे। कारण भरपूर असे जे पालकवर्ग आहे जे खरोखर गरीब आहे त्यांचे नंबर लागलेले नाही आहे आणि ज्यांची परिस्थिती आहे की जे आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ शकतात, त्याचे ॲडमिशन प्रोसेस स्वतः सुद्धा करू शकतात, तर त्यांचे नंबर लागलेले आहे। तर यामध्ये नेमकं तुम्हाला काय वाटते? कारण RT सांगते की ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ही पूर्ण पारदर्शक आहे। कारण RTने यावरती जे संपूर्ण अपडेट उपलब्ध करून दिलेले आहे तुम्ही बघू शकता। तर तुम्ही साईडवर आले तर साईडवर तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहे तर इथे तुम्ही एक ऑप्शन आहे की जी लॉटरी लागते ती कशा प्रकारे लागते, तर यामध्ये सुद्धा मी बघितलं होतं। तर बघू शकता इथे लॉटरी लॉजिक म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे। तर जी लॉटरी आहे ही कशा प्रकारे लागते, मी सुद्धा यामध्ये संपूर्ण अपडेट बघण्याचा प्रयत्न केला परंतु मला यामध्ये काही कळलेलं नाही आहे। तर तुम्ही सुद्धा इथून जे लॉजिक आहे हे लॉजिक बघू शकता। तर यामध्ये कोणती अपडेट दिली आणि हे जे लिस्ट आहे कशा प्रकारे लागते जर तुम्हाला कळलं तर यामध्ये हे जे PDF आहे हे तुम्ही साईडवरून सुद्धा काढू शकता। तर ही PDF तुम्ही जर कोणाला दाखवू शकता की ज्यांना याबद्दलची माहिती असेल, जसे की स्कूलमध्ये टीचर वगैरे असेल तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊ शकता। तर एका न्यूजपेपरमध्ये व न्यूजवर सुद्धा आलेलं आहे की कोणीतरी मागणी केलेली आहे की जी लिस्ट लागलेली आहे म्हणजे सध्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे की ही लिस्ट कॅन्सल करा आणि परत लिस्ट लावा म्हणून। तर यामध्ये नेमका काय गोंधळ आहे हे अजूनपर्यंत लक्षात आलेलं नाही आहे आणि संपूर्ण यावर्षीचे जे पालकवर्ग आहे, कारण या अगोदर अशा कमेंट्स आल्याने किंवा असे कुठे बघितले नाही की लिस्टमध्ये प्रॉब्लेम आहे, तर यावर्षी भरपूर पालकवर्ग नाराज आहे आणि कमेंट्स अशा करत आहे की जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। आणि आम्ही सुद्धा बघत आहे की प्रॉपर जे विद्यार्थ्यांचा नंबर लागायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही आहे आणि जे पालकवर्ग खरोखर आपल्या एका पाल्याचं शिक्षण करू शकतात, बाहेर स्वतः जरी ॲडमिशन घेतली 50,000 40,000 जी फी आहे त्यामध्ये करू शकतात, तर त्यांचे नंबर लागलेले आहे। तर नेमकं यामध्ये आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही कारण ही सिस्टीम आहे आणि लॉटरी जी लागते ही एका सिस्टीम वाईज लागते। कारण हे असं सांगण्यात आलेलं आहे की ही लॉटरी व्यक्ती काढत नाही, यामध्ये जे सिस्टीम लावलेली आहे त्या सिस्टीमनुसार विद्यार्थी सिलेक्ट केले जातात। ज्या शाळेनुसार किती शाळेला किती जागा दिलेल्या आहेत त्यानुसार हे विद्यार्थी सिलेक्ट केले जातात आणि वेटिंग लिस्टसुद्धा याच प्रकारे काढल्या जातात। तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे असे RTने सांगितलेलं आहे। यामध्ये RT लॉजिकसुद्धा दिलेलं आहे, त्या लॉजिकमधून सुद्धा तुम्हाला जर काही कळलं तुम्ही बघू शकता, साईडवरच उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि यामध्ये आता सध्या जी प्रोसेस आहे ही अजूनही 10 तारखेपर्यंत ॲडमिशन घ्यायची आणि त्यानंतरच तुम्हाला जे वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना चान्स देण्यात येणार आहे। तर सध्याचा जो आकडा आहे तो 53,979 झालेला आहे, म्हणजे 54,000च्या जवळपास आकडा गेलेला आहे। तरी अजूनही 48,000च्या जवळपास आकडा अजून खाली आहे, म्हणजे ॲडमिशन व्हायचे आहे। तर 10 तारखेपर्यंत किती ॲडमिशन होईल यावरती आता संपूर्ण पालकवर्गांचं लक्ष आहे। आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही स्कूलनुसार तुम्ही व्हॅकन्सी चेक करू शकता, तर व्हॅकन्सी चेक करा आणि जर सेकंड लिस्टमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे नंबर लागावे, कारण वेटिंगमध्ये पण भरपूर आहे आणि नॉट सिलेक्ट विद्यार्थ्यांचं पण मी सांगितलं होतं की तुम्हाला थोडे चान्स कमी आहे। कारण तुम्ही सुद्धा विचार करू शकता यावरती की बघा 54,000 ॲडमिशन झालेले आहे, 54,000मधून अजून 85,000 ॲडमिशन ऑलरेडी सिलेक्टेड आहे। वेटिंग म्हणजे सिलेक्टेड म्हणू शकतो तुम्ही, तर 85,000 ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे, तर त्यामधून 48,000 ॲडमिशन होणार ना, कारण यामधलं पण ॲडमिशन 10 तारखेपर्यंत होणार ज्या होतील आणि त्यानंतर जे वेटिंग आहे त्यामधून होतील, म्हणजे जे नॉट सिलेक्ट आहे त्यांचे चान्सेस तर आता खूप कमी आहे, म्हणजे नसल्यासारखे म्हणू शकतो आपण। तर नॉट सिलेक्टवाल्यांनी कुठेतरी आपल्या ॲडमिशनचं बोलून ठेवावे, हे मी हर एक व्हिडिओमध्ये सांगत आहे। वारंवार सांगण्याचा प्रश्न हाच आहे की पालकवर्ग एक व्हिडिओ बघून अंदाज लावू शकत नाही, म्हणून हर एक व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचं हेच आहे तात्पर्य की तुम्हाला तो पॉईंट लक्षात आला पाहिजे आणि तुम्ही ते जे कार्य आहे हे करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं जे वर्ष आहे हे वाया जाता कामा नये आणि वेळेवर मग स्कूलवालेसुद्धा आमच्याकडे प्रवेश नाही आहे, ॲडमिशन फुल झालेलं आहे अशा प्रकारे सांगतात। तर RTमध्ये नेमकं काय आहे तुम्ही सुद्धा कमेंट्स करून सांगू शकता, कारण आता संपूर्ण विद्यार्थी पालकवर्ग नाराज आहे, परंतु ही सिस्टीम असल्यामुळे यावरती आपण एक्झॅक्टली डायरेक्ट काही करू शकत नाही। त्यामुळे आता जी सेकंड लिस्ट लागेल त्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे त्यांना चान्स मिळतो हे आता आपल्याला नेक्स्ट जी लिस्ट लागेल सेकंड लिस्ट
त्या लिस्टवर बघू आणि थर्ड लिस्टसुद्धा लागण्याचे चान्सेस आहेत, तर ते सुद्धा आपण बघू की नेमके कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे. तर RTBद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती. जर तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता व RTBद्दल पुढील अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.